विण दोघातलीही तुटेना या मालिकेच्या येणाऱ्या भागात आपल्याला एक जबरदस्त ट्विस्ट बघायला मिळणार आहे. आजच्या एपिसोडमध्ये काय झालं माहितीये? खूपच राडा झालाय घरामध्ये. अधीरा आणि रोहनचं तर आता आईसोबत राहणं अगदीच असह्य झालेलं असतं. कारण मंदाकिनी जी आई आहे ती रोज काही ना काही कुरबुर करत असतातच. आणि आज तर अधीराने थेट रोहनला बोलूनच दाखवलं की तिला आता या घरात राहायचं नाहीये. इथलं वातावरण खूपच टॉक्सिक झालेलं आहे. ती म्हणाली, आपण वेगळं राहूया, म्हणजे निदान आपापसातील प्रेम तरी टिकून राहील. पण मंदाकिनी आईने हे सगळं चोरून ऐकलं आणि मग काय, त्यांनी जो काही तमाशा केला ना, तर विचारूच नका. त्या अधीरावर ओरडल्या की तू पहिल्या दिवसापासून माझं घर फोडण्याचा प्रयत्न करतेयस आणि माझ्या मुलाला माझ्यापासून तोडतेस. अधीराला हे खूप लागलं आणि ती रागाच्या भरात घराबाहेर पडली. तिने लगेच स्वानंदीला फोन केला आणि तिला भेटायला बोलवलं. अधीराने स्वानंदीला सगळं काही सांगितलं. अगदी किराणा सामानावरून आईने केलेली भांडीकुंडी आणि तिला कशी वागणूक देतात हे सगळं काही अधीराने स्वानंदीला सांगितलेलं असतं. स्वानंदीला देखील अधीराचं म्हणणं पटलेलं असतं की भांडून एकत्र राहण्यापेक्षा लांब राहून एकमेकांबद्दल आदर ठेवलेला बरा. पण सगळ्यात मोठा ट्विस्ट तर तेव्हा आला जेव्हा मंदाकिनी आईंनी स्वतःच आपली बॅग भरली आणि थेट स्वानंदीच्या घरी जाऊन त्या थडकल्या. कारण मंदाकिनी आईच्या काय लक्षात येतं, अधीरा म्हणतीये की तिला सेपरेट राहायचंय तिच्या म्हणजे मंदाकिनीपासून. मग त्यावेळेस आपल्याला बघायला मिळतं अधीराचा नवरा देखील ऑफकोर्स जाणार अधीरा सोबत. पण आपल्याला असं देखील पाहायला मिळतं की जो मंदाकिनीचा नवरा आहे तो देखील बोलतो की मला देखील तुमच्यासोबत राहायचं नाही, मी देखील अधीरा आणि त्यांच्या सोबत राहणार आहे. आणि हे सगळं ऐकून त्यावेळेस मंदाकिनीच्या लक्षात येतं की अरे म्हणजे सगळे लोक मला सोडून चालले, त्याचा अर्थ मीच सगळ्यात मोठा यांच्या आयुष्यातला प्रॉब्लेम आहे, यांना मीच नको आहे त्यांच्या आयुष्यात. आणि हे ऐकल्यावर हे तिच्या लक्षात आल्यावर ती ठरवते की मीच आता इकडून निघून जाते. ती स्वतःची बॅग भरते आणि लगेच निघते स्वानंदीच्या घरी. आणि त्या तिथे जाऊन असं म्हणतात की तुझ्यामुळे माझं घर फुटलंय स्वानंदी, मग आता मी तुझ्याच घरी येऊन राहणार. तिकडे दुसरीकडे बिचारा समर ऑफिसमध्ये कामात गुंतलेला असतो आणि स्वानंदी त्याला सारखे मेसेज करून काय खायचं आणि काय प्यायचं याच्या सूचना देत असते, ज्यामुळे तो पार वैतागून गेलाय. आणि आता इकडे ही मंदाकिनी आई जी आहे ती स्वानंदीच्या घरी आल्यावर तिथे काय काय गोंधळ घालतीये आणि स्वानंदी व समरच्या नात्यावर याचा काय परिणाम होत आहे हे बघणं खूप इंटरेस्टिंग राहणार आहे. पण या सगळ्यावर तुमचं काय मत आहे नक्की कॉमेंट करा. तुम्हाला काय वाटतंय, मंदाकिनीचं हे जे वागणं आहे ते बरोबर आहे का? का अधीराचा वागणं बरोबर आहे, अधीराने योग्य डिसिजन घेतला आहे का मंदाकिनीने योग्य डिसिजन घेतलं आहे? तुम्हाला या सगळ्यावर काय वाटतं, तुमचं मत नक्की कॉमेंट करून सांगा. या सगळ्यामध्ये अधीराने काय करायला पाहिजे होतं, तुम्हाला काय वाटतं, तुमचं मत नक्की कॉमेंट करा. आम्ही तुमचे कमेंट्स नक्कीच वाचत असतो. परंतु या मालिकेच्या येणाऱ्या भागात पुढे काय होणार आहे हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. आपण भेटूया मालिकेच्या पुढील भागात आणि पाहूया मालिकेत अजून पुढे नेमकं काय काय घडतंय ते.